मिरची घेतले, एवढं 10 पाकळ्या घेतले त्या लसूण, आणि आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी घेऊया. हे सगळं एकत्र बारीक करून घेऊया, म्हणजे मग चव लागते वडीला छान. त्याचबरोबर आपण कोथिंबीर बी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेऊया, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही घेसाल त्याप्रमाणे मीठ घ्यायचं. आता हे आपण मिरची, लसूण आणि जिरी जी आहे ती बारीक करून घेऊया. बारीक केलं की नाही छान चव, जिरी बारीक केली की नाही जिरीची आणि लसणाची छान चव लागते, त्याच्यामुळे हे बारीक करून घ्यायचे सगळं. बघा आता बारीक होत आले, सगळं बारीक झाले. बेसन घेतलेले आपण ह्याच्यामध्ये मिरची बारीक केलेली टाकूया. हे बघा अशी मिरची बारीक झालेली आहे, मिरची, लसूण आणि जिरी बारीक केलेली आहे आपण. आता हे सगळं टाकून घेऊया त्याच्यात. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर नंतर मीठ जे आपण घेतले चवीनुसार मीठ, ते मीठ पण टाकूया त्याच्यात. हे कोथिंबीर टाकते, त्यानंतर मीठ, एवढं मीठ घेतलं ते टाकते मी. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. त्याच्यात हळद टाकायची राहिली, आपण हळद टाका. पूर्ण मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून घेऊया. लय पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचं, पण मिडियम टाईपचं करायचं, म्हणजे कसं पानांना लावता यावं असं करून घेऊया आपण. हे पहा पूर्ण मिक्स झालेलं आहे. आपल्याला असंच ठेवायचं, म्हणजे कसं पानांना लागेल असं करायचं आहे ना आपल्याला. पूर्ण मिक्स झालेलं आहे. आता आपण ते पानांना लावून घेऊया, पानं धुवून घेऊ आणि नंतर लावूया. पान आपण धुवून घेतलेले आहेत आणि आता हे बेसन लावून घेऊया. जे काय आपण मिक्स केलेलं आहे ते ह्याला असं थोडं थोडं करून लावून घ्यायचं. असं लावून घ्यायचं, पूर्ण पानाला लावून घ्यायचं. हे बघा, हे असं झालं की त्याच्यावर आणखीन एक पान ठेवूया. असं पानं ठेवून प्रत्येक पानाला लावून घ्यायचं. असं थोडं थोडं करून प्रत्येक पानाला लावायचं. असं लावून झालं की आता हे मी जे करते ते बघा, तुम्हाला आवडलं तर करा. हे मला असं पानं मुडकून घ्यायची, असे गोल करायचे आणि ह्याच्यावर असं थोडं थोडं बेसन लावायचं. हे बघा, आणि आपल्याला उकडून वडी बनवायची ना. हे बघा, हे असे गोल करून घ्यायचे आपल्याला. तांबडं पाणी ओतून घेतलंय, पाणी गरम व्हायला ठेवलंय. आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. 5 मिनिट झाले ते, पाण्याची वाफ चांगली चालते. आता आपण ह्याच्यावर पुरण वाटायची चाळण अशी ठेवायची आणि त्याच्यावर वड्या ठेवायच्या. हे पहा, असे एक एक वडी ठेवायची आपल्याला. ठेवून झाल्या ते. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया, म्हणजे हे वाफते.
वाफ पडल्यानंतर पण 10 मिनिटात ते काढून घेऊ. जेवण झाकण काढूया. झाकण काढूया. बघा किती छान तळे उकडले. आता आपण हे कट करूया एक एक. हे बघा किती छान झाली, मस्त उकडले. आता आपण ह्याला तळून घेऊया. हे कढईमध्ये तेल टाकलंय. आता आपण एक एक वडी टाकूया त्याच्यात. तेल गरम झाल्यावर तळून घेऊया. उकडून घेतले, आता तळून घेऊया. हे बघा अजिबात चिकटत नाही खाली, सुटसुटीत झाले. अशा पद्धतीनं आळू वडी तळून तयार झालेली. आता आपण खाऊन बघूया आणि तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा कशा होतात माझ्या पद्धतीनं वडी बनवून, आणि या खायला. हे बघा किती छान झाली. पूर्ण पडतं एक एक साईडला निघतंय.